CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचं सत्र सुरू झालं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ठाण्यातून TET परीक्षेला पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले असून त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या 28 जून 2026 रोजी होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे. राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली. ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातून आता परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अद्याप नवीन तारीख जाहीर झालेली नसून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा पारदर्शक वातावरणात कधी होणार असा संतप्त सवाल परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून. तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ, रेल्वे लाईन, सोलापूर.